आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्याला नाही, तो अधिकार लोकसभेला आहे। त्यामुळे सगळ्या समाजातील लोकांनी दिल्लीला चला, यात मोदींना लक्ष घालायला सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आरक्षणावर मोदी का काही बोलत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली। त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी मराठा समाजातील आंदोलकांची ही भेट घेतली। आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये। जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं। मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो। मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे। सर्वांनी, मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे। तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा। शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे। आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नये। गोरेगावमधील 3 एकर जागा मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्याकरता दिल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। मात्र तो GR हटवण्यात आला, यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली। मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे या सरकारात जे बसले त्यांचे चेले चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड घातलाय का, तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे। आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईच्या जागा या तुमच्या चमच्यांना देणार आहात? ही मुंबईची जागा आहे। आमचं सरकार 2-3 महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच। ज्या कामासाठी हे काम भूखंड आहेत, म्हणजे जसं कुर्ला मदर डेअरी असेल, मुरुंडचा नाका असेल, दहिसरचा नाका असेल, ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल। अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही। काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, ही एक त्यांची नवी योजना आहे। तसंच आज ही बातमी आलेली आहे लुप्त आदेशाचे गौड बंगाल। आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहितीत नाहीये की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो तिथला GR हा काढला गेला। मग GR जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं, तर तो GR मागे घेतलाय का कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचूप कारभार केलेला आहे? जसं रात्रीच्या कारभारात त्यांनी रात्रीचा खेळ चाले, रात्रीच्या गाठीभेटी करायच्या, तसा हा काही व्यवहार आहे का? आदित्य ठाकरेंनी पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। यावेळी त्यांनी नदीपात्रात राडारोडा टाकल्यानंच पूर आल्याचा आरोप केलाय। तसंच नदी सुधार प्रकल्पामुळे हे संकट ओढावलंय का, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, असं सांगितलं। पूरग्रस्त एकतानगर भागातील रहिवाशांशी संवाद साधत त्यांनी या पुराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। अनेकांचे संसार पाण्यात गेले, त्याचं नुकसान कोण भरून काढणार, असा सवाल त्यांनी केला। आयुक्तांनी आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे हो, पण ह्याच्यात पुढचा ऍक्शन प्लॅन काय? कारण बघा काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकार आल्यानंतर कडक कारवाई करायला लागेल, मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे, कारण त्यांच्याच आता देखरेखीत हे सगळं होत आहे। तुमच्यावरती आरोप केले गेले आणि बघा तो सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही। त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे, तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे। हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात। मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये। त्यांचं थोडंफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते, आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये, मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला। तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका। निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात।